श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माता। खेडी खेडे ग्रामी तू अवतरलासी, तू अवतरलासी। जगदोद्धारासाठी राया तू फिरसी। भक्त वत्सल करा तू एक होसी, तू एक होसी। म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माता। त्रैगुण परब्रह्म तुमचा अवतार, तुमचा अवतार। त्याची काय वर्णू लीला पामर। शेषाधिक शिणले नरगे त्या पार, नरगे त्या पार। तेथे जडमूळ कैसा करू मी विस्तार। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माता। देवारी देवा तू स्वामी राया, तू स्वामी राया। निर्जन मुनी जन ध्यानी भावे तव पाया। तुलसी अर्पण केली आपुली ही काया, आपुली ही काया। शरणागता तारी तू जय स्वामी राया। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माता। अडकलीला करुणी जडमुळ उद्धरी रे। कीर्ती ऐकून कानी चरणी मी रोळे। चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले। तुमच्या सुता लगे, तुमच्या दासा लगे चरणावे गळे। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माता। शांती व सेवा मंडळ पुणे या मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करू। आता परवा दिवशी मंगळवारी 21 तारीख होती। 21 तारखेला नरसिंह जयंती झाली। त्या दिवशी नरसिंहाचा प्रकट दिन, जन्म। आता कसा झाला काय झाला त्याची कथा सगळ्यांना माहिती आहे। हिरण्यकश्यपू त्याचा मुलगा प्रल्हादाला देवाचं नाव अतिशय आवडायचं। तो नारायण सतत जप करायचा। हिरण्यकश्यपूला ते आवडत नव्हतं। सतत तो त्याला त्रास द्यायचा, रागवायचा, त्याला शिक्षा करायचा। पण त्यातून नारायण एवढं एकच फक्त नामस्मरण नारायण तो त्याला वाचवायचा। शेवटी त्यांनी सांगितलं, अरे तू नारायण करतो, तुझं आहेस तरी कुठं नारायण? तो म्हणतो सगळे सगळीकडे भरलेलं आहे, कणाकणात क्षणाक्षणात नारायण तुम्हाला पाहिजे तिथं भेटेल। अरे हा इथे एवढा मोठा खांब उभा आहे, त्याच्यात बरोबर तुझा नारायण आहे का? जोरात लात मारतो। लात मारल्याबरोबर कडकडकड असा आवाज होतो, खांब दुभंगतो। त्यातनं नरसिंहाचं रूप म्हणजे तोंड असतं नरसिंहाचं आणि शरीर असतं माणसाचं। अशा नरसिंहाच्या रूपामध्ये हिरण्यकश्यपूला आपलं रूप दाखवतो, प्रकट होतो आणि
त्याला घेतो, त्याला त्याचा नाशच करायचा असतो. नरसिंहाचं कशासाठी रूप प्रकट झालेलं आहे तर हिरण्यकश्यपूचा, हिरण्याक्षाचा नाश करण्यासाठी. आता हे इथंपर्यंतची कथा बरोबर आहे. ह्याच्यानंतर पुढचं नरसिंहपूरचं सांगते तुम्हाला. नरसिंहपूरला मूळ देव तिथं आहे, मूळ मूर्ती तिथं आहे. तर नरसिंहपूरला जेव्हा संध्याकाळी जन्म देवळामध्ये केला जातो तेव्हा संध्याकाळी बरोबर 3 सांजला त्याला काय असतं, हिरण्यकश्यपूला वर काय असतो दिलेला शाप काय असतो, दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, दारात नाही, कुठल्या शस्त्राने नाही, कुठल्याही त्याने तुला मरण येणार नाही. म्हणून नरसिंह कशावर बसतात, उंबऱ्यात बसतात आणि त्याला नखाने त्याचं पोट पाडतात, म्हणजे त्याचा नाश करतात. पण ही जन्मकथा जेव्हा नरसिंहपूरला होते, नरसिंहाचा जन्म जेव्हा नरसिंहपूरला केला जातो तेव्हा नरसिंहाचा जन्म होतो, नैवेद्य आरती होते, सगळं होतं आणि सगळे लोक जेवढे देवळामध्ये आलेले तेवढे सगळे नदीला आंघोळीला जातात आणि आंघोळ करून मग घरी येऊन पुढची पूजा काय नैवेद्य आरती करतात. का तर हिरण्यकश्यपूचा वध झालेला असतो, हिरण्यकश्यपू गेला म्हणून आंघोळीला जातात. हे फक्त नरसिंहपूरला असं, बाकी कुठेही माहित नाही कोणालाही. फक्त नरसिंहपूरमध्ये असे जन्म झाला की सगळेजण आंघोळीला जातात आणि त्याच्या नावानं आंघोळ करतात हिरण्यकश्यपूच्या आणि मग घरी येतात. तर पुढची मग त्यांची काय असेल ती जप पूजा आरती नैवेद्य सगळं सुरू असो. आता आजचा आपला प्रबोधनाचा विषय आहे कर्मफळ आणि प्रारब्ध भोग. चुकलंय का कुणाला प्रारब्ध भोग? कुणालाही चुकलं नाही, देवादिकांना चुकलं नाही, श्रीरामाला त्यांच्या अवतारामध्ये त्यांना चुकलं नाही. आपण तर माणसं आहोत, माणसाला प्रारब्ध भोगावंच लागतं. मग ही कर्माची सूत्र अतिशय गहन असतात. आपल्या आयुष्यात प्रत्येक घटना अथवा प्रत्येकाच्या जीवाशी होणारी भेट ही आपलं कर्म खातं क्लिअर करत असते. तुमची माझी जी भेट होते ते कर्म क्लिअर होण्यासाठी होत असते. कुठेतरी आद्या जन्माचं काहीतरी राहिलेलं असतं तेव्हा ती भेट होते, तेव्हा काहीतरी एकमेकाला काहीतरी देणं घेणं होतं, एकमेकाला मदत होते, ते पूर्वजन्मीच असतं सगळं. प्रत्येक जन्मामध्ये होत असलेला बदल हा पुन्हा पुन्हा भेटी करण्यात कारणीभूत होत असतो. कुणाला सुद्धा दिलेला 1 रुपया किंवा घेतलेला रुपया तो चुकवण्यासाठी 1 रुपयासाठी आपल्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो. म्हणून कुणालाही आर्थिक फसवू नका, कोणाचंही आर्थिक नुकसान करू नका, कोणाशी पैशासाठी खोटं बोलू नका, कुणाला फसवू नका. मग 1 रुपयासाठी पुन्हा जन्म, कशाला 1 रुपयासाठी पुन्हा जन्म घ्यायचा आहे? तेव्हा प्रामाणिक राहा. 1 रुपया जरी कुणाचा घेतला तरी लगेच परत करा. जाऊ दे, रुपयाची काही किंमत आहे असं म्हणतो आपण, तसं नाही, तो व्यवहार असतो. नातं वेगळं, प्रेम वेगळं, व्यवहार वेगळा. तेव्हा 1 रुपयासाठी सुद्धा कोणाला फसवू नका, कुणाचा तो रुपया चुकवू नका. 1 रुपयाचा भाव सांगते, मग त्याच्याकडे लाखो रुपये, हजारो रुपये ते वेगळा, ती वेगळी गोष्ट आहे. आता ऋणानुबंध असल्याशिवाय एक छोटंसं रोप सुद्धा आपल्या बागेमध्ये येऊ शकत नाही. त्या रोपाचा आणि तुमचा ऋणानुबंध असला पाहिजे तरच ते रोप तुमच्या बागेमध्ये, तुमच्या अंगणामध्ये फुलेल. समजा तुम्ही लावलं, नाही येणार, तर ऋणानुबंध नसेल तर ते रोप उगवणारच नाही, जळून जाईल, वाळून जाईल. पण तुमचा ऋणानुबंध असेल तर ते रोप मात्र फुलेल चांगलं, का तुमचा ऋणानुबंध येतो. तशी आपल्या सत्कर्माची जर वाढ झाली तर आपल्या नित्य जवळ असलेलं गुरुतत्व अनुभव यायला सुरुवात होते. तुमच्या सत्कर्मात वाढ व्हायला पाहिजे. सत्कर्म वाढ म्हणजे आपल्याला कळतं ना आपल्या हातनं काय आज कर्म घडलं, चांगलं केलं का वाईट केलं. एखादं वाईट कर्म तुम्ही केलं की आपल्याला दिवसभर मनात चालतं, अरे आपल्या हातनं असं झालं, आपल्या हातनं असं झालं, आज नको होतं व्हायला. मग एवढं वाटणं हे सुद्धा तुम्हाला सत्कर्माला जोडीला आलंय. एवढं वाटणं म्हणजे त्यातनं तुम्ही थोडंसं मुक्त झाला, त्याचं तुम्ही प्रायश्चित्त घेतलं असेल का झालं, तुम्हाला वाटणं म्हणजे ते प्रायश्चित्त झालं. मग सत्कर्मात हळूहळू थोडी वाढ होते. जरी तुमच्या हातनं दुष्कर्म घडलं तरी गुरु कधीही करावे लागत नाही. गुरु हे सतत आपल्या पाठीशी असतात, सतत आपल्या सोबत असतात, आपल्या जवळ असतात. फक्त आपल्यातलं जे शिष्यत्व आहे, आपल्यातला जो शिष्य आहे तो ओळखता येणं एवढंच आपल्याला गरजेचं असतं. पाहिजे गुरु सतत आपल्या जवळच आहे. एकदा सद्गुरूंचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त झाला
की प्रत्येक कर्माला सद्गुरु अर्पण म्हणावयाला आपण शिकतो. गुरु अर्पणास बसतो, सद्गुरु गुरु अर्पण असं म्हणतो आपण. केव्हा? सद्गुरु जर तुमच्या अनुग्रह जर तुम्हाला सद्गुरूचा मिळाला तर. आणि दुसरं, मी जे काही काम करतो, मी जे काही कर्म करते, ती या कर्माची शक्ती मला कोण देतं? गुरु देतात. गुरुकडून ती मला मिळालेली असते. ही जेव्हा विनम्रता तुमच्या अंगी रुजते आणि कर्तेपणाचा अहंकार जेव्हा बळी पडतो, तेव्हाच सद्गुरूची तुमच्यावर कृपा आहे असं समजायचं. म्हणून सद्गुरूंना अनन्यसाधारण महत्व आहे. आपले प्रारब्ध भोग टळतात का? टळतात नाही. कुठल्या ना कुठल्या मार्गाने, कुठल्या ना कुठल्या रूपाने ते आपल्याला प्रारब्ध भोग भोगावेच लागतात. पण गुरु कृपेने सौम्य प्रकारचे प्रारब्ध आपण टाळू शकतो. गुरु आपल्या पाठीशी जर असतील तर छोटे छोटे जे प्रारब्ध असतात ते पटपट पटपट आपण ते भोगून रिकाम होतो. ते तुम्हाला कळत पण नाही, सौम्य असतात. पण तीव्र जर प्रारब्ध भोग तुमचे असतील तर ते अनिवार्यच आहे, ते भोगलेच पाहिजे. मग तेव्हा मात्र काय, गुरु आपल्याला ते सद्गुरू आपल्याला ते भोगण्याचं बळ देतात. सद्गुरू जर तुमच्या जवळ असतील, तुमच्या पाठीशी असतील तर ते सोसण्याचं आपल्याला बळ देतात. आणि कठीण काळामध्ये शिष्याच्या, म्हणजे तो कठीण काळ आहे आपला, प्रारब्ध भोगतोय आपण, त्या काळात ते गुरु तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं असमाधान दिसू देत नाही. तुमचा चेहरा समाधानी असतो. तुम्हाला मानसिक बळ देतात. कशामुळं? खूप काही आपण संकट येतात पण आपण सहज निवारून जातो. कशामुळं? तुम्ही केलेलं नसतं, ते गुरु पाठीशी असतात, गुरु करून घेतात. आपल्याला वाटतं बघा एवढ्या संकटात मी खंबीरपणे उभी राहिले. अरे कोण खंबीरपणे तुम्हाला उभी केले? कुणी उभं केलंय तुम्हाला? गुरुनी उभं केले. आपण काही करत नसतो. आपण कुठलंही कर्माचं आपण श्रेय घ्यायचं नाही. कर्म करतो आपण. कोण करत असतं कर्म? आपण. पण कोण करवून घेत असतं? कोण? सद्गुरू करून घेत असतात. आता भिंतीवर मारलेला चेंडू बुमरँग होऊन पुन्हा आपल्याकडेच येणार ना. पण आपल्याकडे येताना आपल्यावर जो आपटण्याची तीव्रता असते ती तीव्रता आपले गुरु कमी करतात. बघा तुम्ही किती लांबनं जर चेंडू आपल्या समजा डोळ्यावर पडला, हातावर पडला, गुडघ्यावर पडला, केवढा आपटल्यावर केवढा आपल्याला त्रास होईल. पण ती आपटण्याची जी तीव्रता आहे ती गुरु कमी करतात. तो चुकणार नाहीये. चेंडू आपल्याकडे प्रारब्धाने येणारच आहे, पण त्याची तीव्रता ते कमी करतात. आपल्याला चांगल्या वाईट कर्मापासून कधी सुटका नसते. म्हणून हातून घडणारे हे कर्म परमेश्वराला समर्पित, स्वार्थ विरहित. बघा पुन्हा परमेश्वराला समर्पित. कुठले कर्म करताना आपण परमेश्वराला अर्पण करायचं, गुरुला ते अर्पण करायचे कर्म कोणतेही असो, चांगला असो वाईट असो. म्हणून परमेश्वराला ते कर्म समर्पित करायचं. ते स्वार्थ विरहित असलं पाहिजे. आत्म्यास पटलेलं पाहिजे. तुमचा आत्मा जर त्याला तयार नसेल तर तुम्ही ते कर्म करू नका. तुमच्या आत्म्याला पटल तेच कर्म करा. आणि सत्याच्या आधारावर असलं पाहिजे. असत्याच्या बाजूने कधी उभा राहायचं नाही. मनाविरुद्ध केवळ जगाला दाखवायला आणि आपलं हृदय जर साथ देत नसेल तर ते कर्म करू नका. ते कधी कर्म करायचं नाही. आता ज्योतिष आपल्याला काय सांगतो? ज्योतिष सांगतो आपल्याला आपल्या पूर्वसंचितानुसार घडणाऱ्या घटनांचा तो आपल्याला एक क्रम देत असतो. आधी असं झालं, जन्मात असं झालं, नंतर तुम्ही आजारी पडला, नंतर काहीतरी संकट आलं, असं काही काही आपल्याला त्या पत्रिकेवरून ग्रहावरून सांगत असतात. पण गुरुकृपा आज्ञाचक्र जागृत करून कर्माप्रती सजग राहायला शिकवतात. ज्योतिषावर विश्वास ठेवायचा नाही. म्हणून एकदा गुरु आयुष्यात आल्यानंतर विवेकी जीव, आपला जीव कसा आहे? विवेकी आहे, पूर्ण विचार करणारा आहे. कुठलंही वाईट कर्म करणारा आपला जीव खरं नसतो, पण तुमच्या पूर्वभोगानुसार आपल्याला चांगलं वाईट कर्म आपल्याकडनं करून घ्यावं लागतं. ते करतात, नियती करून घेत असते. मग हा विवेकी जीव जो आहे तो सहसा ग्रह, तारे, नक्षत्र, पत्रिका तुमची यात भरकटत बसत नाही. तर सगळे ग्रह ज्याच्या अंकित आहेत
हे सगळे ग्रह ज्याच्या अंकित म्हणजे ज्याच्या ताब्यात आहेत ते कोण आहेत? सद्गुरू आहेत. सद्गुरूला त्यांचं नामस्मरण करा, त्यांचं नाव घ्या, सतत नामस्मरण घ्या करा. म्हणून स्वामी म्हणतात अशक्य शक्य करतील स्वामी अवधूत चिंतन. तर अवघड विषय होता.